नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडवे आज तुम्हाला इयत्ता 6वी सामान्य विज्ञानमध्ये महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. In this session we are going to study about metals. Now what is metals? We have studied in previous part about the substances. आपण पदार्थांची माहिती घेतलेली आहे, त्यांचे गुणधर्म पाहिलेले आहेत, ठिसूळपणा वगैरे, पारदर्शकता, विरघळणे. त्या ठिकाणी तुम्हाला हा लोखंडाचा तुकडा दिसत आहे. या लोखंडापासून बनवलेल्या अनेक वस्तू आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. लोखंडाचा पत्रा आहे, हा लोखंडाचा गेट आहे, रेल्वेचे रूळ असतात, लोखंडाच्या सळ्या आहेत. ह्या लोखंड ह्यापासून सबस्टन्सपासून बनवलेले हे पदार्थ आहेत, बरोबर, वस्तू आहेत. त्यानंतर हे कॉपर म्हणजे तांब्यापासून बनवलेल्या वस्तूही तुम्हाला माहिती आहे. आपल्या घरी आपण तांब्याचे देवाची भांडी वापरतो. तांब्याच्या तारा असतात, कॉपर वायर्स आर यूज फॉर इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स. देन कॉपर कॉईन्स असतात. ह्या आहेत कॉपर ह्या पदार्थापासून बनवलेल्या ह्या वस्तू. गोल्ड तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. गोल्डचे ऑर्नामेंट्स यूज करतो आपण, दागिने वापरतो. Now all these substances like copper, gold, just now we said silver, aluminum चे आपण भांडी वापरतो, are called as metals. Substances like copper, gold, iron, aluminum are called as metals. हे बघा, हे ते धातू आहेत. मेटल्सला मराठीमध्ये म्हणतात धातू. आणि हे सर्व धातू आपण आपल्या अवतीभोवती पाहतो. आता हे धातू कुठे असतात? These metals are obtained inside the earth. पृथ्वीच्या पोटामध्ये. पृथ्वीच्या पोटामध्ये खाणितिबा खाण आहे. मिनरल्स आर फाउंड इन अर्थ क्रस्ट. म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये सापडतात. सी लाईक these metals are found in the form of minerals deep inside the earth. लाईक these अशा प्रकारे सापडतात. अशा प्रकारे म्हणजे काय, ते इम्प्युअर असतात, बरोबर ना. पृथ्वीच्या पोटामध्ये सापडतात, ते इम्प्युअर फॉर्म असतो. हे आहे इजिप्तमधलं गोल्ड माईन. इजिप्तमध्ये सोन्याची खाण आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे सोनं सापडतं. मग अशा प्रकारे जर सोनं आपण वापरलं तर आपले दागिने चमकतील का? नाही चमकणार. देअरफॉर दीज मिनरल्स विच आर फाउंड इन अर्थ क्रस्ट आर फर्स्ट ऑब्टेन. दे आर प्रोसेस. जे पहिलं जे खाणीतून काढतात त्याला ओर म्हणतात. इज कॉल्ड ॲज ओर विच इज फाउंड इन अर्थ क्रस्ट. अँड देन इट इज प्रोसेस. त्याच्यावर प्रोसेस केली जाते, प्रक्रिया केली जाते आणि अशा प्रकारचा आपल्याला मेटल मिळतो, बरोबर ना. आणि मग त्या मेटलपासून हे तांब्याचं, हे तांबं हे जे खनिज आहे खाणीतून काढलेलं, मग त्याचा असा मेटल तयार होतो प्युरिफाय त्याला केल्यानंतर, आणि त्यापासून बनवलेलं हे भांडं बघा कसं चमकतं आहे, बरोबर. अशा प्रकारे सर्व मेटल्स खाणीतून काढून त्यांच्या प्रोसेस करावी लागते आणि मग त्यांना शुद्ध रूप येतं. आता हे जे सगळे मेटल्स आहेत त्यांचा आपण वापर करतो. आत्ताच तुम्ही चित्रामध्ये पाहिलं. मग ह्या मेटल्सच्या काही प्रॉपर्टीज असतील की नाही, त्या प्रॉपर्टीज आपण आता पाहणार. नाउ वी आर गोइंग टू स्टडी सम ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. फर्स्ट प्रॉपर्टी इज मेलिएबिलिटी, वर्धनीयता. वर्धनीयता म्हणजे काय? तर बघा, तुम्हाला माहिती आहे आपण धातूची भांडी वापरतो, ॲल्युमिनियमचं पातेलं वापरतो आपण जेवणासाठी. मग ते ॲल्युमिनियमचं पातेलं जे आहे ते ॲल्युमिनियमचा पत्राच आहे, त्याला शेप दिला आणि ते पातेलं झालं आहे, बरोबर की नाही. मग हा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्माला म्हणतात वर्धनीयता. वर्धनीयता म्हणजेच काय, तर धातूला काय करता येतं, घाव घालून त्याचा पातळ पत्रा तयार करता येतो. मेटल्स कॅन बी कन्वर्टेड इन टू शीट्स. शीट्स म्हणजे पत्रा by hammering, and this property of metal is called as malleability. You can see in this picture how this fellow is just hammering on the plate. तो काय करतोय, ह्या प्लेटवर ठोकतोय बघा, आणि त्यामुळे त्याचा पातळ पत्रा तयार होतो. आणि पातळ पत्रा झाला की नक्कीच त्यापासून वस्तू तयार करता येणार, बरोबर ना. आपण हा गुणधर्म बघितला होता. मग कोयता कसा काय तयार होतो, हीट त्याला केलं, हीट करायला भरपूर उष्णता दिलं, ठोकून आणि विशिष्ट आकार देऊन वेगवेगळ्या वस्तू तयार करतात. दिस इज ड्यू टू दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल, दॅट इज मेलिएबिलिटी. अँड ड्यू टू मेलिएबिलिटी ह्या प्रॉपर्टीमुळेच बघा कशा वेगवेगळ्या वस्तू तयार झाल्या आहेत. लोखंडाचा पत्रा तयार झाला आहे, त्याला कलर वेगवेगळ्या प्रकारचे देता येतात. हे ॲल्युमिनियम शीट्स आहे, ही गोल्ड फॉईल आहे इथे, पण सोन्याचा पातळ पत्रा आहे. म्हणजे हे वर्धनीयता गुणधर्मामुळेच हे शक्य आहे.
आणि हा गुणधर्म ठिसूळ पदार्थामध्ये नाही आहे. आपण बघा ठिसूळपणा पाहिलं, जसं खडू जो आहे, खडू मेटल नाही आहे, इट इज अ सबस्टन्स बट इट इज नॉट मेलेबल. इफ विल हॅमर चॉक इट विल ब्रिक, तो तुटणार कारण तो ठिसूळ आहे. बट मेटल्स डू नॉट ब्रिक. मेटल्स कॅन बी स्प्रेड बाय युजिंग दिस प्रॉपर्टी. आपण त्यांना काय करू शकतो, ठोकून त्यांना पातळ पत्रा तयार करू शकतो. दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल. गोल्ड इज अ मोस्ट मेलेबल मेटल. म्हणजे सोन्याचा एकदम पातळ पत्रा तयार करता येतो. हे बघा, हे सोन्याचं ओर आहे. ओर म्हणजे काय, खनिज जे काढलेलं आहे ते मगाशी चित्रात पाहिलं आपण. आणि त्याच्या प्रोसेस करून जे सोनं मिळतं त्याचा एकदम अतिशय पातळ पत्रा सोन्याचा तयार करता येतो बाकीच्या धातूंपेक्षा. आणि म्हणून सोन्याचे पातळ पत्रे आपण दागिन्यांसाठी वापरतात. पुढे दुसरी प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत, तन्यता, डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे काय, या चित्रात दिसतं तुम्हाला तार काढता येते. जसं ठोकून पातळ पत्रा करता येतो तसं तारही काढता येते धातूंपासून. मग हा तुम्हाला दुसऱ्या चित्रात दिसत असेल, गरम धातू आहे, ठोकला जातोय आणि त्यापासून खेचून त्याची बारीक बारीक रॉड तयार केलं जात आहे. म्हणूनच तर लोखंडाचे रॉड वगैरे आपण काय करू शकतो, वापरू शकतो आपल्या डेली यूजसाठी. जे आपल्या खिडकीचे गज वगैरे असतात ते लोखंडाचे रॉड असतात. मग हे रॉड कशामुळे केले जातात, अशा प्रकारे गरम करून तो धातू खेचून तयार केले जातात. आणि ह्या गुणधर्माला तन्यता असे म्हणतात. या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल बघा कशा प्रकारे हा रॉड अजून बारीक केला जात आहे. आणि बारीक झाल्यानंतर त्याला काय केलं जाते बघा, प्रोसेस करून पुढे त्याचं असं राऊंड म्हणजे एक हे केलं जात आहे, म्हणजे मेटल एकत्र केला जात आहे. त्याची जी तार जी आहे ती मेटल्स कॅन बी स्ट्रेच अँड ड्रॉन इन टू वायर्स. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज डक्टिलिटी. आणि डक्टिलिटी प्रॉपर्टी असल्यामुळेच आपण काय करू शकतो, तार काढू शकतो. ह्या गुणधर्मामुळेच सोन्याच्या बारीक रिंग, बारीक तारा, दागिने, हार बनवता येतात. कळलं ना. त्याचप्रमाणे चांदीसुद्धा. तांब्याची तार तर इलेक्ट्रिकच्या उपकरणांमध्ये वापरतात, बरोबर ना. पुढचं प्रॉपर्टी आहे मेटलची, ती उष्णता वाहकता, थर्मल कंडक्टिव्हिटी. आपण बघा जेवण करतो घरी, आई कुकर लावते, कुकर गरम होतो, पण कुकरला हँडल असतं ते गरम होत नाही. कुकर गरम होतो म्हणजेच आपण गॅसद्वारे जी उष्णता देते ती उष्णता त्या ॲल्युमिनियमचं पातेलं शोषून घेत आहे, म्हणून कुकर गरम होतो. आणि समजा आपल्याला ते हँडल समजा असं नसतं आणि आपण हात लावला तर बघा काय होणार, ती उष्णता त्या हँडलमधून जाणार आणि तुमचा हात भाजणार, बरोबर. म्हणजेच काय होतं, आपण जे गॅसद्वारे उष्णता देतो आहे ती उष्णता त्या भांड्यामध्ये जात आहे आणि ते भांडं पूर्ण गरम होत आहे. म्हणजे अशा प्रकारे उष्णता वाहून नेणे हा जो गुणधर्म आहे त्याला म्हणतात थर्मल कंडक्टिव्हिटी, उष्णता वाहकता. मेटल्स अलाव हीट टू फ्लो थ्रू देम and this property of metals is called as thermal conductivity. You can see in this picture when rod is there and how is it getting heated slowly you can see. जिथे बघा बर्नर ठेवला आहे तिथे प्रथम गरम होतं आणि नंतर अशी हीट पुढे पुढे पास होऊन पूर्ण रॉड गरम होतो. आपण बघा एखादा तुम्ही गॅसजवळ एखादा चमचा वगैरे तुम्ही घ्या, लांब दांडा असलेला आणि गॅसवर धरा, आपल्याला तो गरम होताना दिसत नाही, परंतु बराच वेळ जर तुम्ही धरून राहिलात तर तुम्ही चमच्याचं पुढचं टोक गॅसवर धरलं आहे, परंतु तुमच्या हातात असलेल्या टोकाला तुम्हाला गरम लागणार आहे, कारण उष्णता पुढे पुढे वाहून नेली जाते. आणि म्हणूनच तर आपण भांडं जे आहे ते डायरेक्ट हाताने पकडत नाही, जर कपड्याने किंवा पक्कड असते पकडणे पण पकडतो. दिस प्रॉपर्टी इज नथिंग बट द थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल्स. नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ मेटल्स इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी जे विजेचे बोर्ड असतात ते असे असतात बघा, लाकडी असतात किंवा प्लॅस्टिकचे असतात, बटणंसुद्धा प्लॅस्टिकची असतात. आपण त्याला हात लावून ते बटन बंद करतो, आपली लाईट चालू करतो, बंद करतो, बरोबर ना. परंतु त्याच्या आतमध्ये ज्या असतात, तुम्ही इलेक्ट्रिकच्या वायर पाहिल्या असतील, त्याच्या आतमध्ये तांब्याच्या तारा असतात. आपण मगाशीच पाहिलं की डक्टिलिटी प्रॉपर्टी आहे, त्यामुळे तांब्याची बारीक तार काढता येते आणि त्या तारांमधून वीज वाहत असते. And this property of metals to pass electricity to some greater or lesser extent is called as electrical conductivity. आणि ह्या इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीमुळे आपल्या घरातील सगळे उपकरणं जी आहेत ती चालू होतात. ज्या पदार्थामधून वीज वाहून नेले त्यांना विजेचे सुवाहक असे म्हणतात.
आणि ह्या इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीमुळेच बघा दाखवलं आहे आपल्या घरातले सगळे उपकरणं, हाऊसहोल्ड डिव्हायसेस, पंखा, गिझर, मिक्सर, फ्रीज या तांब्याच्या तारेतून वीज वाहून जात असल्यामुळे चालू होतात. पण एक लक्षात ठेवा, या तांब्यांच्या तारेवर इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे प्लॅस्टिकचं कोटिंग असतं, कारण प्लॅस्टिकमधून वीज जात नाही, तर आतमध्ये जी तार आहे त्यातून वीज जाते. म्हणून लिहिलं आहे बघा, तारेतून वीज जाते तिथे कंडक्टर आणि वरचं प्लॅस्टिकचं कोटिंग, दॅट इज नथिंग बट द इन्सुलेटर, म्हणजे त्यातून वीज जात नाही. नाव नेक्स्ट प्रॉपर्टी, लस्ट्रस. लस्ट्रस म्हणजे काय? मेटल्स हॅव अ टिपिकल शाईन ऑर लस्टर. मेटल्सना काय असते माहिती आहे ना तुम्हाला? मेटल चकाकी असते, सोनं चकाकतं, सिल्वर चकाकतं, प्लॅटिनम चकाकतं. आणि हा एक त्यांचा मेटल्सचा काय आहे गुणधर्म आहे की त्यांना विशिष्ट चकाकी असते, धातूंना चकाकी असते. आणि नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक कलर. धातूंना एक प्रकारचा कलर, रंग असतो, आणि हा जो रंग आहे त्या रंगामुळे धातू ओळखला जातो. तुम्ही कॉपर, तांबं म्हटलं की बघा आपल्या घरामध्ये देवाची तांब्याची भांडी असतात, तर लगेच तुम्ही सांगा तांब्याची आहे. चांदीचा एक वेगळा रंग, गोल्डचा रंग, ठरलेला रंग आहे. त्या एव्हरी मेटल हॅज ए कॅरेक्टरिस्टिक कलर बाय विच वी कॅन आयडेंटिफाय, म्हणजे आपण त्यांना ओळखू शकतो. मग ह्या चित्रामध्ये दाखवलं आहे कॉपरचा कलर, सिल्वर, गोल्ड, व्हाईट गोल्ड. व्हाईट गोल्ड हे काय आहे? एक प्रकारचं गोल्डमध्ये दुसरा मिश्र धातू मिक्स करून बनवलेलं आहे व्हाईट गोल्ड, आणि त्याचासुद्धा पर्टिक्युलर हा कलर आहे. अँड देन नेक्स्ट प्रॉपर्टी इज नादमयता, सोनारिटी म्हणजे आवाज. धातूंना काय असतो? एक विशिष्ट बघा, तुम्ही खणखणाट केला, इथे बघा तुम्हाला घंटीचा आवाज ऐकू येतोय. तुम्हाला घंटीचा आवाज, घंटीच्या आतमध्ये जे दांडा असतो तो त्याच्यावर हॅमर होतो आणि त्यामुळे घंटीला विशिष्ट आवाज येतो. मीन्स दिस इज वन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द मेटल्स. धातूंना काय होतं? आवाज केला, एका दुसरा धातू आपटला तर खणखणीत आवाज येतो धातूचा. बघा या ठिकाणी हे तुम्हाला दिसेल चित्र, तुम्हाला इलेक्ट्रिक बेलचं चित्र माहिती आहे ना? बेल जी असते आपली घराची बेल, तिचा सुद्धा अशा प्रकारे आवाज येत असतो. दिस इज वन ऑफ द प्रॉपर्टी. मेटल्स हॅव ए रिंगिंग साऊंड अँड दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज सोनारिटी. सोनारिटी म्हणजेच काय? आवाज, नादमयता. आणि ह्या नादमयता हे जो आहे मयता प्रॉपर्टी, त्यामुळेच ही जी वाद्य आहेत, तुम्हाला हे सर्व वाद्य माहिती आहे, गिटार, तबला, पेटी, हार्मोनियम असतं, यांच्यामध्ये त्या तारा असतात, किंवा तबल्यावर आपण थाप मारतो की तबल्यामधून आवाज येतो. गिटार जे आहेत, गिटारची तार असते, ती तारेला आपण छेडलं तर म्हणजे हॅमर केलं ना, छेडल्यावर त्यातून आवाज येतो. हा एक धातूंचा गुणधर्म आहे. अशा प्रकारे हे जे धातू आहेत या सगळ्या गुणधर्मामुळे धातूंचे हे उपयोगही आहेत. वी कॅन यूज द मेटल्स फॉर ऑल पर्पजेस. सगळ्या दागिने बनवण्यासाठी, तांब्याच्या तारा, हे वरती ज्या चित्रामध्ये दिसते ते अवजार आहे शेत नांगरण्याचं, ही सुद्धा अवजारं तुम्हाला माहिती आहे, फावडं, कुऱ्हाड वगैरे ही उपकरणं बनवण्यासाठी धातूंचा आपण वापर करतो. मेटल्स आर यूज फॉर ऑल पर्पजेस ड्यू टू देअर प्रॉपर्टीज. नाव सम ऑफ द थिंग्स आर देअर वी शूड रिमेंबर. काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. काय, कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे? या चित्रात दिसते तुम्हाला आपल्या इलेक्ट्रिकच्या ज्या तारा असतात, मग अशाच म्हटलं त्या विद्युत वाहक आहेत, त्या पावसाळ्यात किंवा इतर कधी उघड्या पडलेल्या ज्या तारा असतील त्यांना आपण काय करायचं नाही आहे? हात लावायचा नाही आहे. हात लावला तर काय बसणार आहे? तुम्हाला शॉक लागणार आहे. कळलं की नाही? कोणत्याही धातूंना किंवा तारांना हात लावायचा नाही. नंतर हे दुसरी गोष्ट फार महत्त्वाची आहे. काय आहे? घरातील आपल्या विजेची बटणं वगैरे जे आहेत तेव्हा गरज नसेल तेव्हा ती बंद करायचं आहे. लिहिलं बघा, युअर फिंगर हॅज द पॉवर टू कन्झर्व एनर्जी. गरज नसेल तेव्हा आपण बटन बंद केलं विजेचं की नक्कीच आपण वीज वाचवण्यास काय करणार आहोत? मदत करणार आहोत. आणखी तिसरी गोष्ट तुम्ही जे लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे ही आपल्या घरातील बघा इलेक्ट्रिकची जोडणी दाखवली आहे, दिसते ना तुम्हाला? बल्ब आहे, त्यानंतर फॅन आहे, बाहेर जे इलेक्ट्रिकचे जे पोल दिसत आहे तिथून तुमच्या घरामध्ये वीज येत आहे. विजेचे कनेक्शन्स असतात, आपण बटन्स वगैरे दाबल्यानंतर उपकरणं चालू होतात. पंख्याचं बटन वेगळं, बल्बचं बटन वेगळं. मग ही वायरिंग जी आहे ती आपण कधी काळी केलेली असते. ती वायरिंग काय करायची असते? तपासायची असते. कोणतं एखाद्या वायर शॉर्ट झाली आहे का, तुटली आहे का, म्हणजे अशा प्रकारे वायर जी आहे ती चेक केली तर आपल्याला पुढे भविष्यात धोका संभवणार नाही. तर आपण या पाठामध्ये काय काय शिकलो? पहिलं आपण स्टेट्स ऑफ सबस्टन्सेस. सबस्टन्स अकर इन 3 स्टेट, सॉलिड, लिक्विड, गॅस. दॅट अँड ऑल्सो वी हॅव स्टडीड ड्यू टू हीट
चेंज ऑफ स्टेट अकर्स, उष्णतेमुळे अवस्थांतर होते. नंतर टेम्परेचर ऑफ ए सबस्टन्स इज मेजर विथ द हेल्प ऑफ थर्मामीटर. ऑल्सो वी हॅव स्टडी हीट इज द कॉज ऑफ change of state of substance, I told you just now. Then we have studied some properties of substances like hardness, then elasticity, brittleness, fluidity, density, solubility, transparency. These are the properties of substances. Just now we have studied some of group of substances which are called as metals. They also have some common properties like malleability, ductility, thermal conductivity, electrical conductivity, sonority, and lustrous and characteristic colors. And also आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.